फडणवीसांच्या वर्षा बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अजित मैदगी या व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय। पेट्रोल ओतून पेटवण्याचा त्याने प्रयत्न केलाय। पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळलेला आहे। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। अजित मैदगी या व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पेट्रोल ओतून त्याने पेटवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला वेळीच रोखलं, त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। कोर्टामधल्या सुनावणी दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलंय। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? असा अजब युक्तिवादच हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलाय। दरम्यान वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवस पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय। सोन्याच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं। वैष्णवीच्या कुटुंबियांच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला। तो युक्तिवाद सुद्धा आपण पाहूया। वैष्णवीचं चॅट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही? वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हुंड्यामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे। वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायची आहे। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। च्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे। यंत्रणा चालू आहे, पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। त्यांनी किती चिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। पण याबद्दल वैष्णवीला समजवलं होतं, तिचे मोबाईल काढून घेतलेले होते। अजिबात असा काही प्रकार झालेला नाही। तिचा मोबाईल कधी काढलेला नाही। त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही।